बनवणार आहोत पौष्टिक असा आलू पालक पराठा। सो मी इथे थोडा पालक होता तो छान धुवून घेतलेला तर होताच, सुकवून घेतला होता फॅन खाली। आता इथे एका पातेल्यामध्ये पाणी ठेवले गरम करायला आणि त्यात आपण आता ही पालकाची पानं जी आहेत ती उकळवून घेणार आहोत छानपैकी। थोडं पाणी कमी वाटलं तर तुम्ही टाकू शकता, मी नंतर घातलं होतं थोडंसं। आता हे छान उकळून घेऊ आपण। एकीकडे आपण इथे 4 बटाटे जे आहे मोठ्या मध्यम साईजचे थोडे आणि काही मोठे पण आहेत, सो असे 4 मी जे आहे ते उकडवून घेणार आहे। आणि आता आपण पीठ घेणार आहोत पराठा बनवण्यासाठी वरचं आवरण। सो गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडंसं बेसन पीठ घातलं आहे, एक पोहे खायचा चमचाने 4 ते 5 चमचे दही, मीठ, साखर आणि तीळ घातलेले आहे। इथे आपला पालक छान बॉईल झालेला आहे, रंगही सुरेख आलेला आहे। आता याची आपल्याला प्युरी करायची आहे पिठामध्ये टाकण्यासाठी, कारण आपल्याला आलू पालक पराठा करायचा आहे। सो इथे छान मी प्युरी तयार करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता याच्यातच आपल्याला हे पीठ मळायचं आहे। आता मी हे या पिठात ओतून घेते आणि छान असा घट्टसर गोळा, म्हणजे खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही, पराठ्याला लाटता येईल असा आपण इथे कणिक जी आहे ती मळून घेणार आहोत। आता हे उरलेलं जे पाणी आहे ते पण मी त्याच्यात ओतून घेते आणि छान असा गोळा जो आहे तयार करून घेते। हा मुलांना द्यायला अतिशय चांगला आहे पराठा। मुलं असं पालक मेथी खात नाहीत, सो तुम्ही असं पराठा बनवून खाऊ घालू शकता। बघू शकता तुम्ही किती छान सुरेख रंग आलेला आहे कणकेच्या गोळ्याला। असा छान मळून घ्यायचा आहे। एकीकडे आपल्या आलू जे आहेत बटाटे उकळून झालेले आहेत, इथे घरचं तूप कडवायला ठेवलेलं होतं मी। त्यानंतर इथे छान अशी भाजी तयार करून घेतली आहे। ॲक्च्युली माझ्याकडनं बटाटे खूप जास्त उकडले गेले, त्याच्यामुळे सारण थोडं सैल झालं, तुम्ही थोड्या 1-2 शिट्ट्या कमी घ्या। आणि आता इथे छान मी पराठा लाटून घेऊन मस्त तव्यावरती शेकायला टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे। वाह बढिया। अजून तुम्ही छान मस्त तूप लावून, तेल लावून किंवा बटर लावून छान शेकू शकता। खूप मस्त होतो हा पराठा, चवीलाही भन्नाट लागतो। यात मी लसूण नाही घातलेला आहे, तुम्ही घालायचं तर घालू शकता, कांदा पण घालू शकता। खूप मस्त होतो, टेस्टी होतो हा। दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत असं देखील तुम्ही खाऊ शकता। पण मोस्टली आपण पराठा एकतर केचप, लोणचं किंवा दही यासोबत खातो। सो मी इथे लिंबाचं लोणचं घेतलं आहे, मस्तपैकी दही घेतलं आहे आणि हा आपला पराठा रेडी झालेला आहे। एन्जॉय।